मुलांनो, आपण दर्शनी व स्थानिक किंमत हा घटक पाहत आहोत। काल आपण दर्शनी किंमत म्हणजे काय व स्थानिक किंमत म्हणजे काय या सगळ्या गोष्टींची संकल्पना समजून घेतलेली आहे। आज त्यावर आधारित काही उदाहरणांचा सराव आपण करणार आहोत। तर पहा, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे। तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत। प्रत्येक पर्यायामध्ये 8 ची स्थानिक किंमत तुम्ही खाली काढून घ्यायची आहे। पहिल्या पर्यायातील 8 ची स्थानिक किंमत आहे 80, ते दशक स्थानी आहे। दुसऱ्या पर्यायामध्ये ते एकक स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत आलेली आहे 8। तिसऱ्या पर्यायामध्ये त्याचे आहे 800, चौथ्या पर्यायामध्ये आहे 8000। आपल्याला प्रश्न काय विचारलाय, 8 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त कोणत्या पर्यायामध्ये आहे। तर आपला पर्याय क्रमांक येणार आहे 4। तर अशाच पद्धतीचं दुसरं उदाहरण आपण पाहूया। 38485 या संख्येतील 4 पूर्वी आलेल्या 8 ची स्थानिक किंमत किती। तर पहा, 38485 ही संख्या आपण इथं खाली लिहून घ्यायची आहे। ह्या 4च्या पूर्वी म्हणजे ह्या 4च्या अगोदरचं 8 हे पुढचं दशक स्थानचं आहे, ते नंतरचं आहे। अगोदरचं 8 आहे ते हजार स्थानी आहे, त्यामुळे त्याची स्थानिक किंमत किती येणार आहे 8000। तर 8000 असा पर्याय क्रमांक आहे 2। आपण 2 ला टिक करूया। आता पुढचं उदाहरण आहे 27008 ही संख्या लिहिताना एक शून्य लिहावयाचे विसरले तर ती संख्या कितीने चुकेल। पहा बघा, गणित कसं आहे। 27008 ही संख्या तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी, आणि त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, ह्या संख्येतलं एक शून्य तुमचं लिहायचं विसरले, म्हणजे आपलं एक जर शून्य विसरलं तर संख्या काय तयार होईल, 27 कोणतंही एक शून्य 08 ही अशी दुसरी संख्या तयार होईल। ही पहिली संख्या आहे आणि ही दुसरी संख्या आहे तयार झालेली 0 विसरून। तर ती संख्या कितीने चुकेल, म्हणजे ही संख्या कितीने चुकणार आहे। मग त्यासाठी आपल्याला काय करावी लागेल, दोन्हींची वजाबाकी करावी लागेल। 27008 वजा 2708 यांची काय करून घ्यायची आहे, वजाबाकी करायची आहे। बघा, 8 मधून 8 गेले, 0 राहिले, 0शी 0। आता इथून 10 आहेत पण इथं नाही, म्हणून ह्याच्याकडून 1 घेतला, इकडे राहिले 6, इथं झाले 10। 10 मधून 7 गेले, इथं राहिले 3। 6 मधून 2 गेले, या ठिकाणी राहिले 4 आणि 2शी 2। तर पहा, 24300 असं उत्तर कुठं आहे तो पर्याय आपण शोधायचा आहे आणि त्याला टिक करायची आहे। म्हणजे आपलं एक जर शून्य विसरलं तर ती संख्या काय होते, 24300 न चुकेल। आता पुढचं उदाहरण पाहूया आणखीन। बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, 9 फुली 4 या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 450 आहे। तर त्या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज किती। तर बघा, ही 4 अंकी संख्या तुम्हाला दिलेली आहे। पहा संख्या कशी आहे, 9 फुली आणि ही 4 आहे। तर ह्या फुलीच्या जागी दोन्हीकडे पण काय आहे, समान अंक आहे आणि त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक तुम्हाला किती दिलेला आहे, स्थानिक किमतीतील फरक बरोबर दिलेला आहे 450। तर 450 हा तुम्हाला फरक दिलेला आहे। तर यासाठी एक छोटीशी सोपी ट्रिक्स वापरायची आहे आपण या ठिकाणी। तर बघा, हा 450 जो फरक दिलेला आहे त्याच्यातील पहिला अंक जो आहे डावीकडे, सर्वात सुरुवातीचा अंक कोणता आहे, 4। तर ह्या 4 मध्ये तुम्ही काय करायचं आहे, 1 मिसळायचं आणि जो अंक तयार होतो तो काय असतो, या ठिकाणी दोन्हीकडे पण असतो। असं जर केलं तर काय होतो, इथला समान असणारा अंक आपला येतो। म्हणजेच ह्या दोन्ही पण स्टारच्या जागी कोणता अंक येणार आहे, 5 हा अंक येणार आहे। इथं पण 5 येणार आहे, या ठिकाणी पण 5 येणार आहे। परंतु आपल्याला त्यांनी पुढे काय विचारलंय, तर त्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती। तर पहा, आता हे दोन्ही पण 5, एक 5 कुठं आहे, शतक स्थानी आहे। त्या 5 ची स्थानिक किंमत किती येणार आहे, 500 आणि अधिक बेरीज विचारलेली आहे। आणि दुसरं जे 5 आहे ते दशक स्थानी आहे, त्याची किंमत किती येणार आहे, 50। मग ह्या दोन्हींची बेरीज झाली 550। तर बघा, 550 हा पर्याय क्रमांक आहे 3। तर बघा, हे गणित अशा पद्धतीने सोडवायचं आहे। स्थानिक किमतीमधला जर तुम्हाला फरक दिलेला असेल, जर समान अंक असतील तरच एक वापरायचा आहे,
नाहीतर अन्यथा तसं वापरायचं नाही। आता असं स्टार दिलेला असेल आणि दोन्ही बाजूला पण दोन्ही पण स्थानावर जर समान अंक असेल तर त्याच्यामध्ये जो फरक तुम्हाला दिलेला असेल त्या फरकामधील सर्वात पहिला जो अंक आहे त्यामध्ये 1 मिळवायचा। आता इथे 4 आहे, 4 मध्ये 1 4 आणि 1 5 होतं, म्हणून ह्या दोन्ही पण स्टारच्या जागी काय येणार आहे 5 5 येणार आहे। आता कितीही फरक दिलेला असो पहिला अंक समान अंक असताना हा तुम्ही गोंधळ करायचा नाही, हा नियम लक्षात ठेवायचा की जर समान अंक असतील तर दोन्ही बाजूला तरच 1 मिसळून तो अंक आपण काढायचा आहे आणि आपल्याला पुढे जे काही विचारलेलं आहे ती क्रिया तुम्ही करून घ्यायची आहे। तर चला मग आणखी वेगळं उदाहरण पाहूया पुढचं। आता एका संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 59,940 आहे, तर ती संख्या खालीलपैकी कोण? तर पहा हे गणित आता आपण काय करायचं आहे पर्याय घेऊन सोडवायचं आहे। गणितात काय विचारलेलं आहे तुम्हाला 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक तुम्हाला 59,940 दिलेला आहे, तर ती संख्या कोणती? या 4 संख्या आपल्याला इथं दिलेल्या आहेत खाली, तर 4 संख्येपैकी कुठल्या तरी एका 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक हा 59,940 हा येणार आहे। तर बघा आता इथं या ठिकाणी आहे 60,000 पहिल्या 6ची किंमत आणि दुसरं आहे ते एकक स्थान आहे, ह्यांचा जर फरक काढायला गेलो आपण तर शेवटी 4 येते, पण आपल्या इथं फरकामध्ये शेवटी 0 आहे, त्याच्यामुळे पुढचं काही करत बसायचं नाही, आपला वेळ पण जातो। आता पुढे आहे बघा याच्यामध्ये 60,000 आणि ह्या 6ची किंमत आहे दशक स्थानचं त्याची आली 60। आता इथं 0 आलं, इथं जर आपण वजाबाकी केली तर इथं 4 येतं। परत पहा आता ही वजाबाकी आपण व्यवस्थित करून घ्या, इथं 5 राहिले, इथं 10 झाले होते, 10 मधला 1 इकडे नेला, इथं 10, 10 मधला इथं 9 राहिले इकडे गेला, तर बघा 10तून 6 गेले 4 राहिले, इथं आलेला आहे 9, परत 9 आणि हे 5। आता पहा इथला फरक आलेला आहे 59,940, आपल्याला पण तोच फरक इथं दिलेला आहे, म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। तरी पण आपण पुढचं करून पाहूया। बघा इथं आता तिसऱ्या पर्यायामध्ये पहिल्या 6ची स्थानिक किंमत येते 60,000 आणि ह्याची आहे 600, तर आता बघा इथं शेवटी 2 शून्य येत, इथं 2 शून्य नाही, शेवटचं असं 40 आहे, त्यामुळे तिसरा पर्याय पण येत नाही। आता तर चौथ्या पर्यायामध्ये तर एक 60,000 आहे आणि दुसरीची 6,000 आहे, 1,000 स्थानी आणि दुसरं दश हजाराच्या ठिकाणी आहे, त्यामुळे हा पण पर्याय येऊ शकत नाही, त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। तर चला मग आणखीन असंच पुढचं उदाहरण आपण पाहूया। तर बघा 4 स्टार 1 2 स्टार या संख्येतील ह्या स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 6,993 आहे, तर तो समान अंक कोणता? तुम्हाला मगाशी सांगितलं होतं जर समान अंक असतील तर जो फरक तुम्हाला दिलेला आहे 6,993 ह्या फरकामध्ये काय करायचं आहे, जो सुरुवातीचा अंक आहे त्याच्यामध्ये तुम्ही 1 मिसळायचा आहे, म्हणजे काय होतं तो आपली ती समान अंक असणारी संख्या येते। तर बघा ह्या 6 मध्ये तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता, 6 मध्ये 1 मिसळले की काय येतं 7 येतं, मग उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक 4। तर पहा हे जे गणित आहे 63,471 या संख्येतील 7 4 1 6 व 3 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती हे गणित तुम्ही घरी सोडवायचं आहे आणि मला ते तुम्ही कमेंट बॉक्सला पाठवायचं आहे। तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा। थँक्यू।